एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अक्कलकोट सलगर येथे कारुणी सण निमित्त विविध कार्यक्रम। अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे गेल्या 2 दिवसांपासून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। गावात रथ उत्सव कार्यक्रम, गावाच्या परिसरात हनुमान कारुणी सणानिमित्त भव्य पालखी, विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। शुक्रवार रोजी सलगर गावातून बैल पळवण्याचे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती पंच कमिटीकडून मिळाली आहे। तसेच यावेळी सलगर गावात जय हनुमान पंच कमिटीच्या वतीने अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सलगर गावचे सरपंच सौ ज्योतिताई संजय कुमार डोंगराजे, मंदिर चेअरमन प्रवीण षटगार, अशोक पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, शीर्षल पाटील बिराजदार, पंडित इक्कळी, माजी सैनिक सातलिंग गुंडरगी, मंदिर चेअरमन मलिनाथ भासगी, मंदिर उपाध्यक्ष बसवराज सामाने, मंदिर संचालक शीर्षल गुंडरगी सर, शेख बिराजदार, जयशंकर पाटील, माजी सैनिक महांतेश्वर सामाने, वैजनाथ मासाळे, मंदिर संचालक विठ्ठल कोळी, मिलिंद देशमुख, काशीनाथ कुंभार तसेच सलगर गावातील ग्रामस्थ व सर्व गावकरी पंच कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। सलगर सरपंच संजय कुमार गुरण्णा डोंगराजे 13ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕಾರುಣಿ ಯಾತ್ರಾ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಸಲಗರ ಎಲ್ಲ ಊರಿನ ಮಂದಿ ಬರ ಮಂದಿಗೆ ಅಕ್ಕಲಕೋಟ ತಾಲೂಕದ ಆಮದಾರ್ ಸಚಿನ್ ದಾदा ಕಲ್ಯಾಣ ಶೆಟ್ಟಿ, ಮಾಜಿ ಗೃಹ ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮ ಮೇತ್ರೆ, ಮುತ್ತು ಖಿಡ್ಗಿ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕಲಕೋಟ ತಾಲೂಕದ ಏನ್ ಜನತಾ ಬರ್ತದ ಅದು ಕಾಯಂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಮಾಡ್ಯಾರ। ಸಲಗರದಾಗ 2 ते 4 पर्यंत यात्रा ನಡೀತದ। ಆ ಯಾತ್ರಾಗ 8 ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ, ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಸಹಕಾರಿ ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಾತೆ जय हिंद जय महाराष्ट्र। मी अर्जुन हनुमंत मागा सलगरचा नागरिक आहे। आपल्या बाजूला आमचे गावचे संजय कुमार डोंगराजे सरपंच आहे। सर्व सगळ भक्तांना एक विनंती आहे, आपल्या गावात कम से कम 70 ते 80 वर्षापासून कारुणी मोठ्या प्रमाणात होत असते। कर्नाटक, आंध्र प्रदेश या सीमेवर आमचं गाव आहे। महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कारुणी म्हणून ओळखला जातो। यानंतर आमच्या गावात कम से कम 80 ते लाख लोकसंख्या असतो। त्या दिवशी त्या येणाऱ्या भक्तांसाठी दासोगी आहे। ते आलेल्या सर्व पाहुण्यांनी दासोगीचं सोय जेवण करून घ्यावे आणि आलेल्या पाहुण्यांना गावातले लोक पण मदत करायला पाहिजे, शांततेने कारुणी व्हायला पाहिजे। त्यानुसार आमच्या सरपंच या नात्याने त्यांनी पण पूर्णपणे गावच्या यात्रेत सहभागी आहेत आणि आलेल्या भक्तांसाठी कुठल्याही प्रकारचं इजा होऊ नये याची दक्षता घेणे आपलं काम आहे। याप्रमाणे आमच्या गावचं यात्रा चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून मी हात जोडून विनंती करतो। जय महाराष्ट्र। नमस्ते। उद्या दिनांक 13/6/2025 वार शुक्रवारी पहाटे 3:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुवासिनी या गावातील भक्तगणांची फार मोठ्या उत्साहात दंडवत हा सण जय बजरंगबली चरणी अर्पण करतात व सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत गावात बैलांचे जंगी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होते। तसेच उद्या दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हनुमान देवळाभोवती चित्त थरारक, रोमहर्षक, अद्वितीय, अप्रतिम कारुणी गाड्या पळवण्याची दृश्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ही यात्रा कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध सलगर कारुणी यात्रा आहे।